कोकण आणि कोकणातील निसर्ग सौंदर्य हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कारण कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो निळाशार समुद्र किनारा, हिरवीगार नारळांची झाडं आणि छान छोट्याशा वाड्यामध्ये असलेले टुमदार कौलारू घर. आणि कोकणामधील गणपतीपुळे हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्याला अध्यात्म आणि निसर्ग या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतात. छान सुंदर असा समुद्र किनारा आणि किनाऱ्यावरती असलेलं सुंदर असं गणपती बाप्पांचं मंदिर. तर ह्या सर्व काही गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्यासोबतच गणपतीपुळेमध्ये अजून बघण्यासारखे कोणकोणते ठिकाणं आहेत, या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची काय व्यवस्था आहे, या सर्व काही गोष्टी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. तर चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. मी रोहित वाकतकर तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. रात्रभर एसटीने प्रवास करून मी सकाळी 6 वाजता येऊन पोहोचलो रत्नागिरीच्या बस स्टँडवर, जिथून आपल्याला थेट गणपतीपुळे जाण्यासाठी बस मिळते. तुम्ही जर गणपतीपुळे येणार असाल तर पुणे आणि मुंबईवरून थेट गणपतीपुळेला येण्यासाठी बस आहेत, किंवा तुम्ही रत्नागिरीला येऊन गणपतीपुळे जाऊ शकता. रत्नागिरीपासून गणपतीपुळे हे फक्त 25 किलोमीटरचं अंतर आहे, पण हा संपूर्ण प्रवास निसर्गरम्य अशा परिसरातून होतो. रत्नागिरीहून गणपतीपुळेला जाताना विलोभनीय असं आरेवारे समुद्र किनाऱ्याचं दर्शन होते. गणपतीपुळेमध्ये पोहोचतात सुरुवातीलाच आम्ही आलो येथील भक्त निवासामध्ये, जे की मंदिरापासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, स्वागत तुमच्या सगळ्यांचं थेट गणपतीपुळेमधून. तर रात्री 2 वाजता आम्ही तिथून कोणतं गाव होतं रे? माणगाववरून आम्हाला रात्री 2 वाजता रत्नागिरीची बस भेटली. तिथून रत्नागिरीसाठी निघालो. सकाळी 6 वाजता रत्नागिरीत पोहोचलो. तिथून गणपतीपुळेची बस 7 वाजता लागली आणि 8 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो. आता या ठिकाणी गणपतीपुळे जे संस्थान आहे त्यांचं ज्या ठिकाणी भक्तनिवास आहे त्या ठिकाणी आम्ही सध्या स्टे केलेला आहे. इथं रूम केलेली आहे आम्ही, बघू शकता. तर ही डॉर्मेटरी रूम आहे, बेडवाली, 100 रुपयांमध्ये पर पर्सन. तर खूप कमी किमतीमध्ये चांगली राहण्याची उत्तम सोय या ठिकाणी. तर या ठिकाणी आम्ही आता रूम केलेली आहे. या ठिकाणी अगदी 150 रुपयांपासून रूम मिळतात. एसी रूम, नॉन एसी रूम, फॅमिलीसाठी किंवा एकट्या व्यक्तीसाठी या ठिकाणी डॉर्मेटरी सुद्धा उपलब्ध आहे. या भक्तनिवासात आल्यानंतर मला खूप स्वच्छता पाहायला मिळाली. या ठिकाणचे रूम्स आणि टॉयलेट अगदी स्वच्छ होते. या ठिकाणी सकाळी आंघोळीसाठी गरम पाण्याची सुद्धा सुविधा आहे. डॉर्मेटरी मध्ये लॉकर पण आहे आपलं सामान वगैरे ठेवायला. या ठिकाणी रूम बुक करण्यासाठी तुम्हाला स्वतःला यावं लागतं, कारण या ठिकाणी ऑनलाईन रूम बुक होत नाहीत. आणि येताना ID कार्ड नक्की आणा. या ठिकाणी राहणाऱ्या भक्तांच्या सेवेसाठी या ठिकाणी एक कॅन्टीन आहे, ज्या ठिकाणी खूप अल्प दरामध्ये चहा, नाश्ता आणि जेवण मिळते. याच ठिकाणी आम्ही नाश्ता वगैरे केला आणि निघालो मंदिराकडे दर्शनासाठी. तुम्ही जर मंदिराकडून भक्तनिवासाकडे जाणार असाल तर भक्तनिवास मंदिरापासून 2 किलोमीटर आहे जवळपास. तर त्याची जी भक्तनिवासाची जी गुगल मॅपची लिंक आहे मी ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन. तर त्या सहाय्याने तुम्ही त्या ठिकाणीपर्यंत जाऊ शकता. आणि 10 वाजेनंतर ते चेक इन देतात रूममध्ये. आणि सकाळी किती वाजता जाईल चेकआउट? 9 वाजताचा चेकआउट आहे. तर हे मित्रांनो मंदिराकडे जाण्याचं प्रवेशद्वार. आणि इथून आपण आता एंट्री करून आतमध्ये जाऊ. 2 व्हीलर 4 व्हीलर सुद्धा तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकता. आतमध्ये पार्किंगची पण सोय आहे. 2 व्हीलर वगैरे घेऊन येत असताना मित्रांनो बाईकचा सगळे जे काही डॉक्युमेंट वगैरे सगळे गाडी एकदम क्लिअर ठेवा, कारण इथं पोलीसवाले पण आहे. आत्ताच एक स्कूटीवाल्याला पकडलं, 2 डबल सीटवाले होते ते. त्यांच्या गाडीला RC नव्हते म्हणून त्यांना फाईन मारला गेला. तर त्यामुळं तुम्ही जर गाडी वगैरे घेऊन येत असाल तर गाडीची कंडिशन आणि डॉक्युमेंट वगैरे सगळे ओके ठेवा. एन्व्हायरमेंट आहे 1 नंबर, पूर्ण नॅचरल आहे. आणि काय म्हणता येईल यार, भारी आहे. झाडं वगैरे एकदम खूप असं रमणीय ठिकाण आहे. आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर पण अशा भारी ठिकाणी आहे, म्हणजे असं एकमेव मंदिर असं गणपतीचं की समुद्र किनारी आहे. म्हणजे मंदिर त्या समोर समुद्र किनारा. माहिती आहे, हा माझा फर्स्ट टाइमच आहे या ठिकाणी येण्याचा.
लो भैया देख लो गर्दी, ये है शनिवार रविवार की गर्दी। शनिवार रविवारी एवढी भयान गर्दी असते दर्शनाला। बघा ही रांग, एवढी लांब लांब रांग आहे। दीड तासानंतर दर्शन घेऊन मंदिरातून आत्ताच बाहेर आलेलो आहे। माझ्या मागे बघू शकता हे मंदिर आहे। बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला। मित्रांनो, माझ्या मागे जर बघसान तर हे गणपती बाप्पांचं मंदिर तर तसं सुंदर आहे। मंदिराचा कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आहे आणि मंदिराच्या समोर जर बघितलं आपण तर आहे खूप सुंदर असा समुद्र किनारा, ज्याच्यामुळे या मंदिराच्या सौंदर्यात अजूनच जास्त भर पडते। हे बघा, तर चला मित्रांनो, आज रविवार होतं त्यामुळे थोडा दर्शनाला उशीर लागला। तसं सहसा जास्त गर्दी नसेल असं मला तरी वाटतं आणि योगायोगाने आरतीचा सुद्धा लाभ भेटला आणि आता आतमध्ये महाप्रसाद सुरू आहे, तर जाऊन महाप्रसादाचा लाभ घेतो। मंदिरात दर्शनानंतर खिचडीचा प्रसाद दिला जातो। मंदिराच्या बाहेरच खूप मोठा असा समुद्र किनारा आहे आणि या समुद्र किनाऱ्यावरच भरपूर अशा वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता। गणपतीपुळे जवळ अनेक समुद्र किनारे आहेत, पण त्यामधला प्रसिद्ध असा आरेवारे समुद्र किनारा बघायचा आम्ही ठरवलं आणि निघालो आरेवारेकडे। तर मित्रांनो, गणपतीपुळेवरून रत्नागिरी जाणारी जी शेवटची बस होती, किती वाजता बसलो तर आपण 4, 4:30, 5ची काहीतरी बस होती ती। तर आरेवारे मार्गे जाणारी ती बस होती आणि त्या बसमध्ये आम्ही आलो। आता इथं आम्ही आरेवारी बीचवरती उतरलेलो आहे, तर इथं थोड्या वेळ एन्जॉय करू आणि बघू जाताना। आता इथून जाताना आता खरं ॲडव्हेंचर होण्याची अशी शक्यता वाटते मला, कारण जाताना आम्हाला इथून काय आता महामंडळाची बस बटन याची काही गॅरंटी नाही आहे, तर प्रायव्हेट व्हेकलनेच आम्हाला जावं लागणार आहे। हे बघत असाल मित्रांनो, आता सनसेट झालेला आहे आणि लिटरली मित्रांनो गणपतीपुळेला आलो, दर्शन तर छान झालंच, पण आरेवारे बीच जो आम्हाला करायचा होता तो आज मेन कव्हर झाला आणि त्यामुळे मला एवढं भारी वाटतंय ना। खरंच मित्रांनो, यार खरंच लिटरली एवढा भारी बीच आहे आणि विशेष म्हणजे इथं गर्दी खूप कमी आहे, त्यामुळे थोडं चांगल्यापणे इथं एन्जॉय करता येतो। तुम्ही या ठिकाणी बसने वगैरे येणार असाल तर तुम्हाला एक सांगतो टिप की सकाळीच तुम्ही या ठिकाणी गणपतीपुळेमध्ये येऊन जा। सकाळी जाऊन मंदिरामध्ये दर्शन करा, दुपारी थोडाफार आराम करा, कारण की दुपारी खूप जास्त ऊन असतं आणि त्या टायमाला इथे बीचवरती काही एवढं चांगले फोटो येत नाही आणि ऊन पण खूप जास्त लागतं। पाणी वाढतंय समुद्राचं हळूहळू, रेती घसरते रे पाणी। आणि त्यानंतर संध्याकाळी परत जाताना संध्याकाळी 5 नंतर आय थिंक गणपतीपुळेवरून रत्नागिरीला जायला बस नाही आहे, त्यामुळे जर तुम्हाला इथून आता परत जायचं असेल तर आमचंही काय होतं काय माहिती नाही, कारण आता आम्हाला इथून एखादं प्रायव्हेट किंवा लोकल व्हेकल पाहावं लागेल जे आम्हाला रत्नागिरीपर्यंत सोडणार आहे। तर बघू, बाकी हा नजारा बघा सनसेटचा। तर मित्रांनो
सनसेट झालेला आहे आणि मी सुद्धा आता हा व्हिडिओ संपवतो. आम्ही जातोय आता गणपतीपुळेवरून रत्नागिरीला आणि तिथून पुढे आम्ही मालवणला जाणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.